गाईज यो बघा, यो आहे कॅफे. इथपर्यंत काम पोचले. यो आहे कॅफेचा ओनर. गाईज बघा, शॉप चालू करून जवळजवळ 1 तास झाला. ऑर्डर करतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. गाईज सकाळी उठलो आणि बाहेर निघलो तर बघितलं गाडी जाम बेकार मागलेली. तर चला आपण आता गाडी सर्व्हिसला नेऊ. तुम्हाला दाखवलं उतरल्यावर सर्व्हिस सेंटरला गेल्यावर किती बेकार गाडी मागले. तर गाडी सर्व्हिसला टाकू आणि तिथून आपल्याला जायचं आहे. थांबून बघू, तुम्हाला समजलं असं कुठं चाललो मी. तर आमच्या भाईचं कॅफेचं काम चालू आहे. आय थिंक सो दिवाळीला लक्ष्मीपूजनला त्याची ओपनिंग असेल. तर तुम्हाला दाखवतो कॅफेचं काम कुठपर्यंत पोहोचलं आहे. तर असंच बघत राहा ब्लॉग. आपल्या पूर्ण दिवसात आपण काय काय करतो तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला मग निघता. आमच्याकडे होम डेव्हलपमेंट आले. हे बघा, वेअरहाऊसचं काम चालू आहे. म्हणजे डेव्हलप होत चालले आमचे पण एरिया. चला मग, काय विषय नाही. सर्व्हिस सेंटरला पोहोचलो की तुम्हाला दाखवत आहो गाडी आपली किती मागली त्या. चला मग. आता गाईज अशा तऱ्हेने आपण सर्व्हिस सेंटरला पोहोचलो. गाडी पार्क करताना तुम्हाला दाखवतो. हे बघा, यो सर्व्हिस सेंटर आहे. चला मग गाईज, बघा गाडी कवरी मागले, सर्व्हिसला टाकली. आता मी चाललो दुसरीकडं. चला मित्रांनो, सोनाला गावाच्या ऑपोजिट साईडला तो दिंडीगडाकडे जाणारा रोड आहे. रोडला जाताना एक मेडिकल कॉलेज आहे. मेडिकल कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर कॅफे आहे. कॅफेचं काम चालू आहे. ओपनिंग असेल तो नक्की दिलेला असेल. तुम्हाला आताच लोकेशन सांगत होतो. बघा, जो चायनीज आहे त्याच्या बाजूला किराणा स्टोर आहे. त्याच्या इथं आपला जो कॅफेचं काम चालू आहे. बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत काम केले. गाईज यो बघा, यो आहे कॅफे. इथपर्यंत काम पोचले. दिवाळीला काय पण करून ओपनिंग झाली पाहिजे. सगळ्या मशीन्स वगैरे आणल्यात. ही कसली फ्राईजची आहे, ही सँडविचची आहे, जो ओव्हन आहे, हे 2 फ्रीज आहे. फ्रीजमध्ये पण सामान आणून ठेवले त्याने. बघा काय आहे, काय विषय काय मला समजत नाही. तुम्ही सांगा. मोमोज आहे अजून, चिकन फ्रोझन काय झालं, फ्रेंच फ्राईज आहे. अजून काय काय आहे बरं, आलू टिक्की वगैरे, बर्गरची सगळं आणून ठेवलं त्याने. कॅफे झाल्यावर मी ब्लॉग टाकीनच. तुम्ही नक्की विजिट द्या आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. फर्स्ट टाइम त्याने काय ते नवीन सेटअप चालू करीत लावले. तर गाईच हे बघा, माप घेऊन घेतला आम्ही याचा. इथं प्लाय येईल थोडासा एवढा, मग इथं खाली चेअर, त्याचा पूर्ण माप घ्यायचा होता म्हणून आलं तर मी आज. आणि ओव्हन पण बनवायला द्यायचं आहे. त्याला शॉक लागते. बाकी सगळं ओके आहे. चला मग गाईज, याला न्यायचं आहे रिपेअर करायला. याला रिपेअर करून आणू. कुठं न्यायचं आहे काय माहिती. आणि जो आहे कॅफेचा ओनर. माझं नाव सांगायला तुम्हाला डिस्काउंट देईल. 50% डायरेक्ट. बाबा फार कमी केलं. ठीक आहे, चला मग. जो कॉलेज आहे, हे कॉलेजच्या समोर इथं कॅफे होणार आहे. झाल्यावर तुम्हाला सांगेन. नक्की विजिट द्या, प्रेम द्या भावाला. बोर्ड आहे. जाम बेकार थकलो, जाम ऊन आहे बाबा. आणि फायनली आपण पोचलो. अरे बघा, जो ओव्हन याला रिपेअर करत आहे. करंट लागते याला. त्यांचा मेकॅनिक आहे तो कुठेतरी फरार आहे. कधी येईल काय माहीत. जाम बेकार वाटतं. आवडी धूल आहे ना, आवरा ऊन आहे ना, काला भरायची वेळ आली आमचं. आमचं काय विषय नाही. अजून काय काम आहे बघू. याचं जाऊ घरी आणि झोपतो. नंतर शॉपवर जायचं. असे चालू ज्यूस प्यायला. रिक्षावाल्यांचे भांडण झाले बघा. सगळं पाणी पाणी आहे. जो पहिलेच फक्त बर्फ टाकून ठेवलेला. पांचाट माल आहे. अरे भाई, पाणी पाणी लग रहा है ये पुरा. काही अशा तऱ्हेने गाडी आपली सर्व्हिस झाली. कवरी चमकते बघा, नवीन वाटायला लागली बघा. अच्छो डायरेक्ट अशा तऱ्हेने झाले. थोडी थोडी धूल पण बसली, कारण आपण यायला 5 वाजलो. जवळजवळ 12 वाजता दिली ती गाडी. ठीक आहे, चला मग आता गाडीचा कवरा काय झाली बघू. चला मग गाईच सर्व्हिस केलं आणि चाललो घरी. अर्धा तास लागेल झोपायला. आपल्याला अर्धा तास मस्त झोपून घेईल.
आणि त्याच्यानंतर मग शॉपवर जाईन. चला मग थोडासा आराम करायला लागेल आता. देखो आपण जाओ घरी. चला गाईज पोचलो घरी. काम थकलो आता, अख्खा दिवस फिरलो इकडे इकडे कामं केली. तर चार्जिंगला फोन लावता होता 1% आहे फक्त. भेटू तुम्हाला नंतर, काय विषय नाही. असंच आपलं चालूच राहायचं अख्खा दिवस. चला मग मित्रांनो निघलो शॉपवर जायला. बघा सामान वगैरे भरला, निघलो शॉपवर जायला. आता शॉपवर गेल्यावर भेटू. हे बघा रस्ते, बघा रस्ते भिवंडी. सगळे ब्लॉगमध्ये तुम्हाला भिवंडीचा रस्ता दाखवतो मी. किती खड्ड्यान फेमस आहे भिवंडी. याच्या वर्षी तुम्हाला समजलं असेल. हे बघा काय बोलायचा, यांच्यामुळे गाड्या गॅरेजून यायला लागतं ना आम्हाला. चला मग काय विषय नाही. आज शॉपवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय कसं काय बनवतात. घ्यायला भेटलं तर नक्की दाखवून, कारण की कस्टमर असल्यावर कॅमेरा धरायला कोण नसते, मग विषय होते. बाकी काही नाही विषय. चला म्हणजे बघा खड्डं कसं. चला मग आता हायवेला लागलो, गाडी चालवतो मेन रोडला, म्हणजे हायवेने पटली तर लफडा होतो. काहीच बघा शॉप चालू करून जवळजवळ 1 तास झाला. ऑर्डर करता होता मी. शॉपवर आल्यावर काहीच करायला भेटत नाही. आपला मेनू कार्ड. चला ऑर्डर देतो, नंतर भेटतो तुम्हाला. चला मित्रांनो आपण आता आपल्या ब्लॉगला एंड करू. शॉपवरच्या आलो, पहिले फ्रेश वगैरे झालो आणि ब्लॉग एंड करायला आलो. शॉपवर टाईम नाही भेटला, कस्टमर चालू होते. चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करत जा रे तुम्ही. कमेंट नाही करत, कमेंट करून काहीतरी विचारा, काहीतरी सजेशन द्या. तर चला बाय बाय.